हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे. तर ब्लॉग स्टार्ट करत आहे. आत्ता वाजले 3:15 वाजता मी ब्लॉग स्टार्ट करायला घेतला आहे. तर चला मी भांडे वगैरे करून घेतले आहे. तर चला आधी पण चाय बनवून घेऊया आणि चाय गरमागरम चायपासून ब्लॉग स्टार्ट करणार आहोत. आणि भांडे वगैरे सगळं क्लीन झाले आहे. तर आधी रॅकमध्ये लावून घेते, नंतर चाय बनवून घेऊ. आणि लास्टला मी इथं बघा हे रेडी करून ठेवलं आहे. तर इथं खोबरं होतं जे मी कट करून ठेवलं आहे. तुम्हाला दिसत असेल अशा साईजमध्ये खोबरं कट करून घेतलं आहे. आणि ते खजूर आहेत त्यालासुद्धा मी कट करून घेतलं आहे, कारण की आपल्या मुलांचे ड्रायफ्रूटचे लाडू. त्याच्यामुळे मला हे खूप जास्त किचकट काम वाटते, कारण की मिक्सर खराब व्हायची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळे म्हटलं बीज वगैरे काढून ते छान मी कट करून घेतलं आहे. तर चला आधी चाय बनवून घेऊया आणि मग अशा आपण लाडू बनवायला घेऊया, जे काही आपल्या शरीरासाठी खूप जास्त हेल्दी आहेत. तर चला ब्लॉग कंटिन्यू कर, कुठेही मिस करू नका. चला आता 3-3:30 वाजता मी ब्लॉग स्टार्ट करत होते. तर चला आता किचनमध्ये मारले एंट्री. आणि कसं अंधार पडतो त्याच्यामुळे लाईट लावणं आवश्यक आहे, कारण की मग व्हिडिओमध्ये काही दिसणारच नाही. तर चला दुपारीच मी जेवणाची भांडे दुपारीच आवडते. चला तर म्हटलं भांडे वगैरे लावून घेते जागेवर. नंतर म्हटलं मग चला आपण आपल्या कामाला लागूया. तर सर्व भांडे वगैरे ठेवून देते. तर ड्रायफ्रूट वगैरे आणले. चला म्हटलं लाडू बनवून घ्या, थंडीमध्येच ते छान राहतात शरीरासाठी. तर म्हटलं चला लाडू बनवून घेऊया, त्यासाठीच मग बनवायचं ठरलं आहे. आणि मग दुपारीच टी व्ही बघता बघता असं मी जे खारका होते ते खूप जास्त किचकट काम वाटते. खोबरं ही किचकट काम वाटते, कारण की त्यातलं बीज काढून ते कट करून घेणं. त्यामुळे माझं जवळपास अर्धा-पाऊण तास गेला. मी ते कट करून घेतलं आणि त्याच्यामुळे माझी कैचीसुद्धा खराब झाली आहे, कारण की जर कट नसते केला तर मिक्सरचा पॉट पाहिजे तो किती सारा आवाज करतो आणि खराब व्हायचे चान्सेस जास्त आहे. कारण की माझा एक पॉट असाच खराब झालेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं नको, वेळ लागेल तर चालेल. तसंच मी हाताने कट वगैरे करून घेतले आहे. तर चला सगळे भांडे आता मांडून घेते आणि सर्व भांडे जागेवर ठेवले. नंतर आपली पुढची प्रोसिजर सुरू झाली. ती म्हणजे कोणतंही काम करण्याच्या तुम्हाला माहिती आहे, चायशिवाय आपलं काम स्टार्टच होत नाही आहे. चाय पिलं की छान असे एनर्जी येते. त्याच्यामुळे म्हटलं चला आधी चाय ठेवूया. तर चाय ठेवलं आहे. खारका मी आधीच कट केला आहे. तर चला म्हटलं कमी गॅसवर एकाच वेळी 2 कामं करून घेऊ, म्हणजे कामही लवकर होतील. तर इथं मी चाय मांडला आहे आमच्या दोघांसाठी, कारण की माझा लाईन होतो सायंकाळच्या वेळ चाय घेत नाही. त्याच्यामुळे मी दोघं भावांसाठी चाय मांडला आहे. आणि साईडला खारका कमी गॅसवर मी भाजून घेतला आहे. खोबरंसुद्धा साईडला तुम्हाला दिसत असेल ते सुद्धा मी कट करून घेतलं आहे. तर चाय होईपर्यंत चला म्हटलं मी त्याला चायसुद्धा बघत होती आणि काही काही खारकासुद्धा आपल्या चालू होत्या फ्राय करणं. तर चला हे मी बिना तेलाच्याच फक्त अशाच फ्राय करून घेतलं, कारण की वातावरण थंडीचा विंटर वेअर चालू आहे. त्याच्यामुळे होते कसं ते नरम पडतात, मग मिक्सरला नाही का चिटक्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळे म्हटलं चला तर ते गरम करून घेऊया. आणि ही प्रोसिजर अशाच प्रकारे लाडू माझी आई बनवते, तर तिची स्ट्रिक फॉलो मी करत आहे. खरंच खूप भारी बनतात. तर चला मी तर नाही का खारका आधी भाजून घेतला छान. आपला चायसुद्धा झाला आहे. तर चला आधी आपण चाय पिऊन घेऊया, नंतर मग पूर्ण प्रोसिजर आपण स्टार्ट करूच आहे. तर चला दोघांसाठी मी 2च कप चाय मांडली आहे. थोडासा जास्तच झाला आहे. तर चला म्हटलं ती चाय घेऊन घेऊया. तर चला चाय वगैरे घेतल्यानंतर खारका मी साईडला थंड होण्यासाठी ठेवला आहे. नंतर मग खोबरं कट करून घेतलं आहे. तर चला खोबरंसुद्धा कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तेल कुठंही यूज करायचं नाही आहे. तर जे माझ्याकडे ड्रायफ्रूट अवेलेबल आहेत मी ते ॲड केले, असं काय नाही की पूर्णच हवे. जे घरामध्ये होते मी तेच ॲड केल्यानंतर खोबरं आणि खारका झाल्यानंतर घेतलं आहे मी काजू, ते सुद्धा मी भाजून घेणार आहोत. काजू आहेत, नंतर बदाम आहेत, नंतर जायफळ आहे आणि मखाना आहेत. असे काही ड्रायफ्रूट आहेत, म्हणजे तेच आपण भाजून घेऊया. तर छानपैकी भाजून घेणार आहोत. नंतर मग थंड झालं ते आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. तर चला आता सगळ्या प्रकारे एक एक आपण भाजून घेऊया. आणि थोडंसं व्हिडिओ नाही का लेट पोस्ट होतं, त्याचे कारणही तसंच आहे. तर ते काही सांगत बसत नाही मी. तर चला इथं मखाना भाजून घेत आहोत. तर मखाना घरामध्ये एवढाच होता, त्याच्यामुळे म्हणजे एवढा आहे तेवढाच, कारण की जाऊन विकत घेऊन काय आणलं नाही. जे होते माझ्या घरामध्ये मी तेच घेतले आहे. तर जितके भाजणारे आयटम होते पूर्ण भाजून झाले आहे. इथं माझे बदामसुद्धा भाजून झाला आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर चला आता 4 वाजले आहे. रुही स्कूलमधून आले आहे, तर चला ते पण येत आहे. साईडला माझा भाऊ वगैरे थांबला आहे, तो पण माझी मदत करत होता. तर साईडला मी ते तेल तापत ठेवले आहे, कारण की डिंक होता, तो डिंक मला फ्राय करून घ्यायचा होता. आणि मी जास्त डिंक टाकला, तुम्हाला बघू शकतो खूप जास्त फुलतो. त्याची साईज मखाना जितका साईज आहे तितका प्रमाण त्याची मखाण्याची इतके साईज होते. तर चला मी डिंकसुद्धा इथे छान फ्राय करून घेतला. डिंक फ्राय व्हायला थोडा वेळ लागला, कारण की मी खूप जास्त एकाच वेळी टाकून दिली आहे त्याच्यामुळे. तर चला इथं मी डिंकही फ्राय करून घेतला, म्हणजे ऑलमोस्ट आपले जितके ड्रायफ्रूट घरामध्ये होते किंवा माझ्या घरी अवेलेबल होते मी तेवढे नाही का सर्व भाजून घेतले. जे मला फ्राय करत होते ते सुद्धा फ्राय करून घेतले. आणि सर्व आता थंड झालं आहे. म्हणजे चला आता पुढची प्रोसिजर करायला घेऊया, म्हणजे हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया.
तर सगळे मी घेतले आणि सर्वात आधी खारका घेतल्या. खारका मस्त छानपैकी थंड झाल्या आणि खूप जास्त असं क्रिस्पी झाल्या होत्या. त्याच्यामुळे कुठलाही चान्सेस नव्हतं की ते मिक्सरच्या पॉटला चिपकणार आहेत किंवा लागणार आहेत. आणि पॉटही आपला खराब होणार नाही आहे. तसं तरूसुद्धा फ्रेश झाली आहे, ती स्वतःच फ्रेश झाली आहे आणि माझ्या बहिणीने तिला फ्रेश करून दिला. तर चला म्हटलं आता हे करून घेऊया. तर मी सगळं मिक्सरला लावत आहे. साईडला तुम्हाला दिसत असेल माझा भाऊ हा मदत करत आहे. येता येताच बहिणीच्या घरी तोही कामाला लागला. तसा तो कामं वगैरे सांगितले तो करतो, कारण की चला. आणि एक जो छोटा भाऊ आहे त्यांनी मोबाईल पकडला, त्याच्यामुळे ते पूर्ण क्लीन दिसत असेल. आणि तो सांगत होता लाईट वगैरे लाव, विंडो वगैरे बंद करत जा ब्लॉग बनवण्याच्या वेळेस. म्हणजे तो म्हणजे तुमच्या मोबाईलमधील तेवढी नाही का एकदम क्लीन दिसेल, त्याच्यामुळे नाही का तो सांगत होता मला. तर चला हे जितकंही आता ड्रायफ्रूट आहेत मी हे एक एक करून सगळे मिक्सरमधून काढून घेते. आणि त्याच्या माझ्या मस्तच गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे होत असेल तर सगळं मी थोडंसं जास्तही पेस्ट नाही करायची, थोडंफार दरदर करायचं. आणि अशाच प्रकारे माझ्या आई लाडू बनवते. माझ्या आईचे लाडू टेस्ट खूप भारी राहते, त्यामुळे तिची ट्रिक मी फॉलो केली. तर मी कसं करते, मी काय ते इतकं करत बसत नाही आहे की पूर्ण कट करायचं, मी तसंच लावते. त्याच्यामुळे माझं मागचं पोटसुद्धा खराब झालं आहे. तर चला सर्व काही आपलं मिक्सरमधून काढून झालं आहे. तर छानपैकी मी तूप टाकली आहे आणि तो मला बार म्हणतच होता की लाईट लाव लाईट लाव, त्याच्यामुळे मी लाईट लावले. थोडंसं त्याचंही बरोबर आहे, कारण की छान दिसत होतं. तर चला म्हटलं आता हे जे ड्रायफ्रूटचं जे मिश्रण आहे ते मी मिक्सरमधून काढलेलं, आता आपल्याला छान तुपामध्ये ते भाजायचं, जोपर्यंत त्याची खमंग अशी वास येत नाही तोपर्यंत. तर एकाच वेळी ते शक्य नव्हतं, तर म्हणजे 2 पार्टमध्ये ते छानपैकी असं मी भाजून घेतलं आहे. आणि वर ॲड केले मस्त, वरून ॲड करणार आहे पिठी साखर ॲड करून मस्त असे लाडू बांधायला घेतले आहे. बघू शकाल भांडे इतके सारे पडले, मी याच्या आधीच भांडे घासले आहेत, पण भांडे बघू शका. तर चला, तर अशा प्रकारे आपले हेल्दी आणि खूप सुंदर असे लाडू बनवून तयार झाले. तेही माझ्या आईच्या ट्रिकनी. एक जरी लाडू सकाळी सकाळी खाल्ला तर खूप चांगलं हेल्दी राहते आणि लवकर भूकही लागत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे पौष्टिकता आहेतच. तर चला अशा प्रकारे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले, तेही माझ्या आईच्या ट्रिकनी. तर चला मी ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.